झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. सावकाश. नमस्कार 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 नमस्कार. आपण ओळखतो एकमेकांना. मग गेले 150 एपिसोड काय जॉन अब्राहम काम करतोय तुमच्या बरोबर. मला असं म्हणायचंय की मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. हो वेगवेगळ्या चॅनलवर माझे मुलाखतींचे कार्यक्रम सुरूच असतात, तिकडे बघितलं असेल. असेल असेल. बसा ना. हो हो नमस्कार नमस्कार. स्वागत आहे तुमचं. हो हो स्वागत आहे. व्यवस्थित बसा. हो हो झाला तुम्ही स्थानापन्न झाला. हो झालं झालं सगळं झालंय. तर रसिक हो, आज आपल्याकडे आलेले आहेत प्रामी समीर. प्रामी समीर. प्राणी मित्र समीर. अरे वा, म्हणून प्रामी. वा 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 छावा. छान वाटलं. श्रीयुत समीर, म्हणजे जगामध्ये प्राण्यांवर प्रेम करणारे लोक खूप आहेत. खूप आहेत खूप आहेत. पण तुमच्यात असं काय वेगळेपण आहे की तुम्ही एवढे लोकप्रिय आहात? मी उपेक्षित जीव प्राणी मित्र आहे. म्हणजे या समाजात काही प्राण्यांवर अन्याय होतो, उपेक्षेने बघितलं जातं, हीन नजरेने बघितलं जातं. मी त्यांच्यासाठी लढा लढतोय, त्यांना मान मिळवून देण्यासाठी. असे कुठले प्राणी आहेत? उवा, पाल, ढेकणं, यांच्यासाठी झुरळ सुद्धा आहे. यांच्यासाठी मी लढा लढतोय. रसिका, बघितलं, जे प्राणी आपल्याला गलिच्छ वाटतात त्या प्राण्यांवर हा माणूस किती प्रेम करतो. एक मिनिट, गलिच्छ कोण म्हणाल? गलिच्छ कोण म्हणाल? एक मिनिट. कुठल्याही प्राण्याला गलिच्छ म्हणायचं नाही, मी त्याचा तीव्र निषेध करतो. कळलं ना? गलिच्छ म्हणू नका हो त्यांना. पालीला हृदय नसतं का हो? ढेकणाला भावना नसतात? त्याला मन नसतं का? त्यांचं काही म्हणणं नसतं का? मला सांगा. त्यांना तुम्ही गलिच्छ दिसताय, गलिच्छ दिसताय असं म्हणता नेहमी. एखाद्या पालीला मी भेटलो आणि म्हटलं अरे तू भक्ती दिसतेस, तिला किती गलिच्छ वाटेल? म्हणून मी असे प्राणी पाळतो. गमत बघा. काय दमयंती, ए दमयंती बाहेर बघ. हो माझ्या पालीचं नाव आहे ते. दमयंती बाहेर ये बघू. ते बघ कोण आलंय. नाही अशी नाही यायची. अरे बापरे, नळ राजा आला. हे बघा बाहेर आली. ही दमयंती का म्हणा? हा हो 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 ही मी पाळलेली दमयंती. मावशीला हॅलो करा. मावशी संस्कार आहे तिच्यावर. हॅलो करा. हा हॅलो केलंय तिने. हॅलो केलंय तिने. अहो पाया पडली तुमच्या ती. अहो संस्कार हे असे पाया. एक मिनिट बाळा, एक मिनिट. आता सगळं झालेलं आहे. आता आज जायचं, कळलं तुम्हाला? झालं माझे. अहो काय काय चाललंय तुमचं? अहो थांबवय सगळं. अहो पाली हा पाळीव प्राणी नसतात. हो पाळीव या शब्दाची व्याख्या सांगा मला. पाळीव म्हणजे जे घरात राहतात. पाली काय ताडोबाच्या जंगलात राहतात? त्या सुद्धा घरातच राहतात ना. अहो पण पाल हा पाळीव प्राणी कसा असेल? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही जे काही बोलता पालीशी ते तिला कळतं का? कळतं तिला. आपण जर नीट समजावून सांगितलं तर कळतं. 150 एपिसोड अनुभव आहे मला. अनेक वर्षांचा मला अनुभव आहे स्वतःला. हे कळतं पालीला. काही त्रास नाही हो पालीचा, काही त्रास नाही. तुम्हाला सांगतो, एका भिंतीवर एका कोपऱ्यात बसलेली असते ती. काहीच त्रास नसतो तिचा. तोंडातनं हू नाही का चू नाही. कधी कधी असं करते, पण तो वाक्यप्रचार आहे ना, ते तेवढं करावं लागते तिला. एवढं करते हो ती. कुणाच्या आध्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही. तुम्हाला सांगतो, हा ही तुमची जी मांजर असते ना, मांजर, ती मांजर असते ना, ती दुधावरची साय चोरते पण पाल नाही चोरत. कधी बघितलंय? अळूच्या वड्या केल्या त्याचे चोरून खाताना कधी नाही. कधीही असं करत नाही होती. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सांगू, हे जो कुत्रा आहे, हे जी मांजर आहे ना, ते घरात घाण करतात. पण ही पाल आहे ना, घराची घाण साफ करते. पाल सुद्धा घर घाण करते, कळलं ना? सगळ्या भिंतीवर विष्ठा करून ठेवते. लहान बाळं असतात, त्यांना जन्मतात सगळे येतं. त्या बेडवर नाही विष्ठा करत. हळूहळू शिकतात ना. हळूहळू त्यांना शिस्त लावल्यावर ते शिकतात ना. तशीच मी पालीला शिस्त लावलेली माझ्या दमयंतीला. पालीला शिस्त लावली? हो, तिला टॉयलेटला झाली ना की टॉयलेटला जाते ती, विष्ठा करते आणि फ्लश करते आणि बाहेर येते. हो, तिला शिकवलेलं मी तसं. पण पाल कसं काय फ्लश करू शकेल?
चालेल. तुम्ही स्किट करू शकता, तिला काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणजे मला म्हणायचंय एवढंच बटन आहे तिचं, असं एवढाच आवाज होतो, एवढा स्प्रे होतो आणि टॉयलेट मधून बाहेर येते. तसा दुसरा प्राणी ढेकून. तेजस, हे तेजस. तेजस माझ्या ढेकणाचं नाव आहे ते. तेजस, काय म्हणालास? मावशीच्या मांडीवर खेळायचं आहे का? नाही बेटा, आता नाही बेटा. एकदा ओळख झाली ना, तीच तुला घेईल तुझ्या मांडीवर खेळायला. मी नाही घेणार अजिबात. फार गुणाचं आहे हो, तुम्हाला सांगतो. माझ्या कॉलरवर राहतो, कॉलरवर. नको असलेले पाहुणे आले ना की मी पाहुण्यांना आधी मिठी मारतो, मग तो कॉलरवरून त्यांच्या कॉलरवर जातो. दिवसभर त्यांना चावत असतो. संध्याकाळी त्यांचा निर्णय बदलतो, बाबा आम्ही घरी चाललो, किंवा पुन्हा मी मिठी मारतो, त्यांच्या कॉलरवरून माझ्या कॉलरवर येतो. की असं ठरलेलं आहे, नको असलेले पाहुणे आमच्या घरात टिकत नाहीत. अहो पण घरात एक जरी ढेकून झालं ना तर त्याचे 1000 ढेकणं होतात. नाही, आमच्याकडे होत नाहीत. हं? कारण मी त्याला ना डिओ मारतो, आणि ती ऍड आहे ना, डिओ मारला की नराला सगळ्या माद्या येऊन चिकटतात, तसा सगळ्या ढेकणी त्याला येऊन चिकटतात. मी त्याला असं करतो, असं केलं की तो घराबाहेर पडतो. सगळ्या ढेकणींना घेऊन तो गटारात जातो, सगळ्या ढेकणीला तिकडे सोडतो आणि घरात येतो. असं चाललेलं असतं आमचं गुणाचं आहे फार. हे बघा, तुम्ही कुठलेही लॉजिक कुठे लावू नका, काही का फालतू ढेकण्यासाठी. नाही, चिडायचं नाही. पिशवी सकट उडी मारली हो, असं बोलू नका हो. फार संतापला येतो, तुम्हाला सांगतो. नाही बाळा, तेजस शांत व्हायचं बाळा. हा, शांत व्हायचं, अजिबात चिडायचं नाही, तुम्हाला सांगतो. हेच हाल डोक्यावरच्या उवांचे आहेत. काही दिवसांनी ना डोक्यावरच्या उवा नामशेष होणार आहेत, लिहून घ्या तुम्ही. सलोनी, ए सलोनी, सलोनी, हे सलोनी कोण? हे पाळली हो, त्याचं नाव आहे सलोनी. तुम्ही पाळली आणि तिचं नाव सलोनी असं ठेवलं? हाच प्रश्न तुमच्या आई वडिलांना विचारला तर? तुम्हाला एक मुलगी आहे, तिचं नाव भक्ती ठेवलं, कसं वाटतं? हे बघा, त्या उवा असतात ना, ते डोकं चावतात. अहो मग पाळीव प्राणी असतात ते सुद्धा चावतात. कुत्री चावते, मांजर ओरखडा काढते, ते चालतं तुम्हाला. अहो पण उवा रक्त पितात. किती रक्त पितात तो, असं किती रक्त पितात? एक थेंब रक्त पितात. थेंबाचा 1/शतांश भाग ते पितात. केऊचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही एवढे रक्तदान करू शकत नाही? आपल्याला जेव्हा ठेस लागते ना, तेव्हा केवढं रक्त सांडतं याची कल्पना आहे तुम्हाला? त्या रक्तात 15,17,00 उवा जगतात. याचा विचार करा तुम्ही. हे बघा, तुम्ही ना कुठलीही उदाहरणं देताय. अहो त्या उवांमुळे डोक्याला खाज येते. उवांमुळे खाज येत नाही. मग यांना काय उवांची खाज आहे? हा? अभिनयाची खाज आहे. ही खाज वेगळी आहे. ओ वा, आपल्याला इकडे चावतात ना, आपण असं खर खर करतो, तो मसाज असतो एका प्रकारचा. आणि नुसता मसाज नसतो, खरा खोरा मसाज असतो. मला आठवतं तो दिवस, मी माझ्या घरात बसलो होतो, काय करावं ते कळतच नव्हतं. मी म्हटलं चला भांग पाडूया. तेव्हा मला वेगळेच केस होते. मी भांग पाडायला घेतला आणि कुणाचा तरी रडण्याचा आवाज आला. ऊ ऊ ऊ ऊ. मी बघितलं तर माझ्या फणीवर एक जखमी झालेली, रक्तबंबाळ झालेली ऊ होती. मी तिला फर्स्ट एड दिलं. फर्स्ट एड? मी तिला ड्रेसिंग केलं. तिला थोडीशी हुशारी वाटली आणि मग ती माझ्याकडे बघायला लागली. मग मी तिला नारळाचं पाणी दिलं, मोसंबी ज्यूस दिला. तिला थोडीशी तरतरी आली. डोळे उघडून माझ्याकडे बघितलं आणि ती म्हणाली, पप्पा. पप्पा? कुठलाही माणूस म्हणू शकत नाही हो असं तिने मला म्हटलं, पप्पा. मी तिला एकदम कवठाळलं. म्हटलं बाळा, ह्या पुढे तू माझ्या डोक्यात राहायचंस. आपलं स्वतःचं घर आहे, फ्लॅट आहे, इथे राहायचंस. तेव्हाला मी माझ्या डोक्यात सोडलं. किती विचित्र आहे सगळं. पण म्हणजे काय म्हणणं काय आहे तुमचं? माझं एवढंच म्हणणं आहे की आपण कबुतरांना जसं खिडकीत अन्न ठेवतो, पाणी ठेवतो, तसं प्रत्येक बाईने उवांसाठी एक गंगावन आपल्या खिडकीत ठेवावं. ज्या घराच्या भिंतींवर पाल आहे, बेडमध्ये ढेकून आहे आणि डोक्यात उवा आहेत, ते अत्यंत समृद्ध कुटुंब आहे असं माझं म्हणणं आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की हा देश सुद्धा असाच समृद्ध व्हावा आणि त्यासाठी माझा जीव सुद्धा द्यायची माझी तयारी आहे. काय काय करणार का तुम्ही? मी नुसतं बोलत नाही, मी करून दाखवतो. काय? मी या उवांसाठी एक नवीन गृहप्रकल्प तयार केलेला आहे आणि त्या गृहप्रकल्पाचं उद्घाटन तुमच्या हस्ते इथे व्हावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या हस्ते? हो. हे गंगावन आहे, याच्यात 33,000 उवा ऑलरेडी नांदतात. हे गंगावन फक्त तुम्ही तुमच्या डोक्यात घालायचं, म्हणजे औपचारिक दृष्ट्या हे उद्घाटन झालंय असं आपण समजू. तुम्ही लांब थांबा.
एक मिनिट काय माझं ऐका चाललंय जरा. माझं? काय वेडेपणा? क्या नको 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 ढेकूळ आणि उवा वगैरे असतील ते काही परवडण्यासारखं